तर आज आपल्याला MySQLचे ऑपरेटर्स बघायचे, जसं अँड, ऑर आणि नॉट. जे आपण जावास्क्रिप्टमध्ये बघितलं यांच्या फंक्शनॅलिटी आणि यांचे फीचर्स, सेम ते आपल्याला MySQLमध्ये पण आहे. तेच PHP मध्ये पण आहे आणि तेच आता आपण आज बघतोय. आता अँड काय सांगतो आपल्याला, जर ऑल कंडिशन ट्रू असतील तरच तो आपल्याला ट्रू रिझल्ट रिटर्न करतो. ओके. आणि ऑर काय सांगतो, इफ एनी वन कंडिशन इज ट्रू देन रिटर्न्स ट्रू. म्हणजे दोन्हीपैकी एक जरी कंडिशन ट्रू असली तुमची तरी तुम्हाला तो ट्रू रिझल्ट रिटर्न करतो. नॉट काय सांगतो बरं, नॉट काय करतो, तो जर तुमचा जर रिझल्ट ट्रू आलेला असेल त्याला काय करणार, फॉल्स करणार. किंवा जर तुमचा रिझल्ट फॉल्स आलेला असेल त्याला तो ट्रू करणार. म्हणजे उलट काम करतो नॉट. ओके. आता या गोष्टींचा फायदा काय आपल्याला MySQL मध्ये, फर्स्ट तर तुम्हाला डेटा फिल्ट्रेशनसाठी या गोष्टी कामी येतात. ओके. तुम्ही वेअर क्लॉजेसमध्ये कंडिशन पास करता, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर एम्प्लॉई नेम हे पाहिजे XYZ आणि त्याचं एज एवढं पाहिजे. दोन्हीतून म्हणजे दोन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तरच मला डेटा फेच करून आणून दे. एल्स वेअर जर तुम्ही काही एरर किंवा एक्सप्रेशन ठेवलेला असेल, एरर एक्सेट्रा, ते तुमचं थ्रो होईल. ओके. तर त्या केसमध्ये तुम्ही अँड यूज करणार आहे. ऑर तुम्ही असं पण चेक करू शकता, युजर नेम दोन पास केलेले असतील, जर युजर नेम ए असेल ऑर ऑर एल्स तुमचं युजर नेम बी असेल, दोन्हीपैकी एक जरी मॅच झालं तरी पण त्या युजरला तुम्ही मधला पास द्या किंवा त्याला मध्ये एंट्री मारू द्या तुमच्या डॅशबोर्डला. ओके. हे झालं ऑरचं. आता नॉटचं सहसा कोणी यूज करत नाही, पण मग नॉट पण एक चांगल्या स्किलसाठी आपल्याला हेल्प करतो. ओके. जर तुम्हाला अशी काही कंडिशन टाकायची असेल नॉट, ओके, आणि तिचा रिझल्ट तुम्हाला ट्रू घ्यायचा असेल, फॉल्स कंडिशन टाकून तिचा रिझल्ट तुम्हाला जर ट्रू घ्यायचा असेल तर त्या केसमध्ये तुम्ही नॉट यूज करणार आहे. ओके. एकदम सिंपल आहे. मी आज तुम्हाला याचं प्रॅक्टिकल दाखवणार नाही. मी तुम्हाला आज फक्त मेथड सांगणार की डेटाबेस डिझाईन कसं करणार आहे तुम्ही, आणि ह्याच सिंटॅक्समध्ये तुम्हाला जस्ट व्हॅल्यू पुट करायचे आहे आणि त्या रन करून बघायचे आहे. ओके. माझा आवाज येतोय? हो सर. ओके. सिंपल. कारण लास्ट लेक्चरला मे बी कोणी प्रॅक्टिस केलीच नाही, मी असाइनमेंट दिली ती पण माझ्यापर्यंत पोहोचली नाही. तर ही टास्क असणार आहे तुम्हाला. मी सिंटॅक्स पण एक्सप्लेन करतो. काय सिलेक्ट, तुम्ही इथं मल्टिपल कॉलम सिलेक्ट करू शकता. ओके. फ्रॉममध्ये काय पास करता तुम्ही, टेबलचं नाव. मग या टेबलमध्ये मग तुम्ही इथं कंडिशन पास करू शकता. फर्स्ट कंडिशन, माझं एज याच्यापेक्षा स्मॉल पाहिजे. सेकंड कंडिशन, 30 पेक्षा मोठं पाहिजे. मल्टिपल कंडिशन जेवढ्या पास करायच्या तुम्ही एवढ्या कंडिशन इथं पास करू शकता. ओके. त्यात मी तुम्हाला तिन्ही गोष्टी एक्सप्लेन केल्या, अँड, ऑर आणि नॉट. अँड काय सांगतो, ऑल कंडिशन आर ट्रू देन रिटर्न्स ट्रू. ऑर काय सांगतो, इफ एनी वन कंडिशन इज ट्रू देन रिटर्न ट्रू. नॉट काय सांगतो, जर तुमचा रिझल्ट ट्रू आलाय तर तो फॉल्स रिटर्न करेल आणि फॉल्स जर आलाय तर ट्रू रिटर्न करेल. ओके. या तिन्ही याचे मी सिंटॅक्स तुम्हाला इथं दिलेले. जस्ट यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू पुट करायच्या आणि डेटा फेच करून आणायचा आहे. जमेल करायला? हो सर. ओके. हो सर. आता सेकंड एक स्टेप पुढे जाऊ आपण. आपण आता ऑर्डर बायचं काय माहिती तुम्हाला, जर डेटाबेसमध्ये 10 व्हॅल्यू तुमच्या, ओके, त्यात A to Z अल्फाबेटमध्ये किंवा न्यूमेरिक खूप सारे तुम्ही एक डेटाबेस बनवला. सपोज नेम्स, त्याच्यात फील्ड्स आहे, नेम्स आहे, एज आहे, त्याचं सिटी आहे, त्याची सॅलरी आहे. ओके. हा सगळा डेटा आहे. जर तुम्हाला तो ऑर्डर थ्रू लावायचा आहे, असेंडिंग आणि डिसेंडिंग, आपल्याकडे दोनच ऑर्डर असतात. ओके. एक तर असेंडिंग म्हणजे काय, तो अल्फाबेटिकली सॉर्ट होणार आहे ए पासनं झेड पर्यंत, आणि डिसेंडिंग म्हणजे काय, झेड पासनं ए पर्यंत. ओके. त्यासाठी तुमच्याकडे कीवर्ड आहे तो म्हणजे ऑर्डर बाय. आणि तो लावायचा पण कधी, फर्स्ट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे का कोणत्या कोणत्या कॉलमसाठी करायचं आहे. तुम्ही इथं कॉलम नेमच नाही, जस्ट तुम्ही इथे ॲस्ट्रिक पास करू शकता. म्हणजे स्टार जरी पास केला तर तो ऑलसाठी वर्किंग करणार आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई व्हेअर. ओके. आता इथं व्हेअर कंडिशन जरी पास केली त्यात ऑर्डर बाय दिलं तरी चालणार आहे, किंवा डायरेक्ट फ्रॉम नंतर ऑर्डर बाय दिलं. कोणत्या कॉलमचं तुम्हाला ज्या फील्ड आहे त्या तुम्हाला असेंडिंग किंवा डिसेंडिंगनी पाहिजे त्या टाकू शकता. ओके. किंवा डायरेक्ट तुम्ही न काही दाखवता ही फील्ड जरी काढून टाकली इथनं आणि डायरेक्ट असं पास केलं ASC, ओके, तरी पण ते वर्किंग होणार आहे. यामध्ये तुम्ही ट्राय करून बघा, 2-3 टाईपनी ट्राय करून बघा, काय रिझल्ट भेटतं तुम्हाला ते पण बघा. फक्त कीवर्ड इथं 3 गोष्टी मेन ठेवायच्या. ओके. याच्यात 3 गोष्टी मेन आहे. कोणत्या? ऑर्डर बाय, हे सेपरेट, ऑर्डर आणि बाय हा सेपरेट वर्ड तुम्हाला टाकावा लागतो, हा कीवर्ड आहे. त्यानंतर इथं कॉलम नेम पास करू शकता, किंवा नाही पास केलं काही तरी पण चालणार आहे. आणि त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट हे दोन्ही कीवर्ड तुम्हाला असेच राईट करायचे, ESC फॉर असेंडिंग ऑर्डर आणि DESC फॉर डिसेंडिंग ऑर्डर.
आलं लक्षात की परत एकदा एक्सप्लेन करू ऑर्डर बायचा यूज काय आहे? आलं लक्षात? समजलंय सर. ओके. आता सगळ्यात इम्पॉर्टंट हा कीवर्ड आहे आपला डिस्टिंक्ट. त्याचा यूज काय जस्ट बघितलं तर सिम्पल आहे का त्याला आपल्याला सिलेक्ट जेव्हा आपण सिलेक्ट यूज करणार आहे सिलेक्ट सोबतच यूज करावं लागतं त्याला. ओके. त्याचा फायदा असा आहे सपोज तुमचा डेटाबेस खूप मोठा आहे त्यात मल्टिपल डुप्लिकेशनचे रेकॉर्ड आहे ओके आणि तुम्हाला जर युनिकच डेटा त्या टेबलमधून फेच करायचा असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला हा कीवर्ड हेल्प करतो. ओके. खूप जास्त कोड किंवा जास्त नंबर ऑफ लाईनचा कोड राईट करायची गरज नाही पडत. सिंपल जर तुम्ही सिलेक्ट डिस्टिंक्ट्स ओके त्यानंतर इथं कॉलम नेम पास केलं आणि टेबल नेम पास केलं किंवा सिलेक्ट डिस्टिंग स्टार म्हणजे स्टार काय करतो ऑल डेटा सिलेक्ट करून देतो तुम्हाला फ्रॉम टेबल नेम केलं तर त्या टेबलमधला सगळा डेटा भेटेल पण जो युनिक आहे तोच डेटा तुम्हाला भेटणार आहे. सपोज फॉर एक्झाम्पल मी इथं तुम्हाला एक एक्झाम्पल घेतो व्हर्च्युअली. तुमच्याकडे सिटीज आहे ओके सपोज आग्रा आहे आग्रा आता सपोज काही एम्प्लॉई आहे त्यांच्या सिटीज आहे ओके काही काही एम्प्लॉईच्या सिटीज सेम सेम आहे आणि तुम्हाला जर असं बघायचं असेल अशी क्वेरी तुम्ही फायर केली की ह्या कंपनीमध्ये कोणत्या कोणत्या सिटीमधनं लोक येतात ओके तुमच्याकडे असे 5 ते 6 एम्प्लॉई 5 ते 6 मधले 2-3 एम्प्लॉई कॉमन सिटीमधून बिलॉंग करताय तर त्या केसमध्ये तुम्ही जर केलं सिलेक्ट स्टार फ्रॉम सिटी सिलेक्ट कॉलम म्हणजे सिटीचा कॉलम तुम्ही सिलेक्ट केला फ्रॉम टेबल नेम पास केलं ओके किंवा वेअरची कंडिशननी सुद्धा पास करू शकता सिलेक्ट एम्प्लॉई नेम वे फ्रॉम टेबल नेम वेअर सिटी इक्वल टू सिटीचं नाव जर पास केलं तर त्यावेळी तुम्ही काढू शकता. पण जर तुम्हाला फक्त युनिक डेटा काढायचा आहे की ते 10 एम्प्लॉई किंवा 5 एम्प्लॉई त्यांच्या सिटीज कोणत्या आहे किंवा माझ्या कंपनीत कामाला येणारे एम्प्लॉईज आहे ते कोणत्या सिटीमधने बिलॉंग करताय तर त्या केसमध्ये तुम्हाला हा कीवर्ड यूज होतो काय डिस्टिंग. तुम्ही काय करणार आहे मग सिलेक्ट डिस्टिंग स्टार आणि इथं टेबल नेम पास करणार ओके. जर तुम्हाला कॉलम नेम सिलेक्ट करायचं तर कॉलम नेम टाकणार इथं फक्त सिटी फ्रॉम टेबल नेम पास केलं तर तुमच्या 10 सिटी सिलेक्ट होणार त्या 10 सिटीपैकी डुप्लिकेशन असणार ते निघून जाणार आणि ज्या युनिक आहे 5 किंवा 6 तुमच्या ज्या युनिक असणार त्याच सिटीचा डेटा तुम्हाला तो रिटर्न करणार आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला हा कीवर्ड यूज होतो. आलं लक्षात? मी फाईल हो पण सर. तुम्हाला आता ग्रुपवरती टाकतो जस्ट लगेच असं आत्ता असेल तुम्हाला टाईम असं पण लेक्चर आपण 1 तास घेतो रोज तुमच्याकडे अजून पण बघितलं तर 43 मिनिट्स आहेच ओके तेवढ्याच्यात तुम्ही हे प्रोग्राम करू शकता. ओके बाकीचे ॲबसेंट आहे त्यांचे काही रिझन्स आहे थोडेसे त्यामुळे नाही ते पण तुम्हाला हाय टाईम तुम्ही ट्राय करा काय अडचणी आल्या तर मला लगेच सांगा मी तुम्हाला लगेच सॉल्व्ह करून देतो त्या ओके. आता हे तर थेरोटिकल झालं मग प्रॅक्टिकल तुम्हाला एक डेटाबेस पण डिझाईन करावं लागणार आहे. मग डेटाबेस डिझाईन करायला ती सुद्धा एक आयडिया आहे त्यासाठी मी तुम्हाला ही असाइनमेंट देतोय काय की तुम्हाला डेटाबेस डिझाईन पण जमली पाहिजे. आता ह्या टाईपचा डेटा तुम्हाला फेच करून आणायचं मग त्या टाईपच्या फील्ड्स पण घ्यावं लागणार आहे तुम्हाला त्या टाईपचं टेबल नेम द्यावं लागेल त्या टाईपचा डेटाबेस क्रिएट करावं लागेल ओके. मग ते डेटाबेस क्रिएट केला त्या डेटाबेसमध्ये तुम्ही टेबल क्रिएट केला त्या टेबलमध्ये परत तुम्हाला त्या टाईपच्या फील्ड पण घ्यावं लागणार आहे. सपोज तुम्हाला एम्प्लॉईवरती डेमो घ्यायचा आहे मग तुम्हाला त्या एम्प्लॉईचा आय डी लागणार आहे एम्प्लॉईचं नेम लागणार आहे त्याचं डेजिग्नेशन कोणत्या कोणत्या फील्ड लागतील जर सिटीवरती डेमो घ्यायचं मग सिटी नावाची पण फील्ड लागणार आहे ओके. तर ह्या वेळी तुम्ही डेटाबेस डिझाईन करा की ॲक्च्युअल तुम्हाला जो डेटा आउटपुट थ्रू घ्यायचा आहे तो तुम्हाला त्याच्यात पाहिजे अवेलेबल तरच तुम्ही क्वेरीफायर करून डेटा गेट करू शकता ओके. तर 4 ते 5 आतापर्यंत शिकलो सगळे इथं काय आपलं कव्हर होणार आहे पण तुम्ही व्यवस्थित जर प्रॅक्टिस केली तर ओके. तर मग आपण आता थांबू पण लगेच ट्राय करा नाही झालं मला लगेच सांगा आपण लगेच त्याच्यावरती मी तुम्हाला सोल्युशन देतो वाटलंच सॉल्व्ह करून दाखवतो. जमेल सगळ्यांना? हो सर. जस्ट सिंटॅक्स आहे व्हॅल्यू पुट करा ट्राय करा नाही जमलं आपण परत घेऊ ओके. चलो बाय.